केवळ एका विद्यार्थ्याचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास होतो. आर्थिक अडचणींमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणारी विनायक निमन शिष्यवृत्ती हे केवळ आर्थिक मदत नसून समाज घडवणारी योजना आहे, असं प्रतिपादन सिम्बायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू पद्मविभूषण डॉक्टर शांभू मुजुमदार यांनी केले. स्वर्गीय आमदार विनायक निमन यांच्या जयंतीनिमित्त सोमेश्वर फाउंडेशन तर्फे आयोजित विनायक निमन शिष्यवृत्ती प्रदान सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी महापौर मंजुषा नागपुरे, उपमहापौर परशुराम वाडेकर, महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे प्रमुख डॉक्टर विद्याधर रानसकर, महापालिकेचे विरोधी पक्षनेते निलेश निकम, माजी मंत्री प्राध्यापक सुरेश नवले, नगरसेवक सपना चाजेड, नगरसेविका अंजली ओरसे, नगरसेविका पूजा जागडे, नगरसेविका निशा मानवतकर, नगरसेवक अमित गावडे, नगरसेवक अपूर्व खाडे, नगरसेवक रवींद्र साळेगावकर, जिल्हा परिषद सदस्य मिलिंद वाळंज, सोमेश्वर फाउंडेशनच्या माजी नगरसेविका स्वातीताई निमन, माजी नगरसेवक ज्ञानेश्वर ताप, कार्यक्रमाचे आयोजक नगरसेवक सनी विनायक निमन आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी सोमेश्वर फाउंडेशन तर्फे 647 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली. डॉक्टर मुजुमदार म्हणाले, शिक्षणावर जीडीपीच्या किमान 6% खर्च करणारे देश विकसित होतात. भारतातही शिक्षणावर अधिक गुंतवणूक होण्याची गरज असून सनी निमन हे आपल्या वडिलांचा सामाजिक वारसा समर्थपणे पुढे नेत विद्यार्थ्यांबरोबरच सक्षम समाज घडवण्याचे कार्य करत आहेत. मंजुषा नागपुरे यांनी सनी निमन यांच्या शैक्षणिक कार्यक्रमाचे कौतुक करत ही समाजाला दिशा देणारी कृती असल्याचं सांगितलं. सनी निमन म्हणाले, तरुणांनी मोबाईलच्या आहारी न जाता संस्कृती जपावी. शिक्षण, आरोग्य आणि क्रीडा क्षेत्रातील स्वर्गीय विनायक निमन यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही शिष्यवृत्ती सुरू करण्यात आली असून येत्या काळात सोमेश्वर फाउंडेशन तर्फे शिक्षण व आरोग्य क्षेत्रात आणखी विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. निमन आणि माझा परिचय खूप जवळचा होता. ते स्वभावानं धडाडीचे होते आणि एखादं काम सुरू करायचं म्हटलं तर त्यांच्यात एक प्रकारची ऊर्जा, एक प्रकारचा उत्साह असते. त्यांनी अनेक सामाजिक प्रयोग सुरू केले आणि त्यातीलच हा गरीब आणि गुणवंतांना शिष्यवृत्ती देण्याचा प्रयोग होता. आणि मला अतिशय अभिमान वाटतो आणि आनंदी होतो की या उपक्रमाच्या पहिल्या वर्षापासून मी इथे सहभागी झालेलो आहे. मंचावर खूप मोठे लोक बसलेले आहेत. पुण्याच्या महापौर आहेत, आमचे मित्र परशुराम वाडेकर आहेत, ज्यांच्या विद्वत्तेबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल आणि लिखाणाबद्दल मला सदैव आदर आहे. असे आमचे बाळासाहेब अनासकर आहेत, नगरसेवक आहेत, सिम्बायोसिसचे एकेकाळचे विद्यार्थी आणि सध्या नगरसेवक असलेले आणि अपोजिशन लीडर असलेले निकमजी आहेत. बंधू भगिनींनो, ज्या विद्यार्थ्यांना आज शिष्यवृत्ती मिळाली त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आणि कुठल्याही व्यक्तीला आपण जे उपक्रम चालू करतो तो माझ्यानंतर चालू राहील की नाही याची काळजी असते. आणि त्यालाच आपण वारसा म्हणतो. आणि विनायकराव निमणांनी जे प्रकल्प चालू केले ते पुढं नेण्यामध्ये किंबहुना त्यांच्याही पेक्षा अधिक प्रभावीपणे पुढं नेण्यामध्ये पुढाकार घेतलेला त्यांचा मुलगा त्यांचे चिरंजीव सनी यांचेही मी आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो, कारण त्यांनी हा वारसा पुढे नेलेला आहे.